हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला म्हणलं सकाळ सकाळ थोडा व्हिडिओ बनवावा आज. इकडे मी बघते श्रीषा झोपली इकडं, म्हणून श्रीषाकडे बघते. हो का श्रीषा? तिची आंघोळ झाली आत्ताच. मग टेकायचं टिकते होती. आंघोळ वगैरे झाली आता. तर म्हटलं चला तोपर्यंत थोडा व्हिडिओ घ्यावा. बाकीचं काम पण आहे मला, तर मी दाखवते तुम्हाला काय काय केले. ती श्रीषा झोपली तोपर्यंत. आता येईलच ती पाठीमागं. हे बघा दिसलं का? रॅक सगळं रिकामे केले. सगळे भांडे वगैरे घासून झालेत. सकाळ सकाळ पाणी आहे तोपर्यंत भांडी घासून घेतली. मी दाखवते मग. मी का इथं भांडे ठेवले, ते इथं ठेवले, ते इथं घासून ठेवले ती भांडी. आणि आज बाकीचं काम राहिले. जेवण वगैरे करायचं. जेवण काही केलं नाही अजून, जेवण करायचे. आणि ही बाहेरचं पण चालली आंघोळ. श्रीषा गेली तिथं पाहुणे ठेवले. मी घेते ती म्हणून ही वाळ्या घालायचं. श्रीषाचं वाळतं काय. मग सगळ्यांचं चाललं अजून. आणि दोघींचे अजून कपडे धुवायचे. ती बाकी सकाळी धुते, पाणी होतं त्यावेळेस धुवून टाकले ती. फक्त आता बाकीचे कपडे, त्या दोघींचे कपडे धुवायचे. ती समृद्धी काय करते मला बघावं लागलं. सारखं खोडपत्र्या करायला असते आम्हाला, है ना? बघू थोडं बघ. पावडर वडती तर काय वडती तर बघ कशी बघती. खवाळे म्हणून रुसली बघा मी, आहे का? इकडं बघ. बघा निघाल्या खोडपत्र्या खरा लगेच. इकडं बघ श्रीषा, दीदीला बघते. दीदी ती. तर चला मी माझं बाकीचं काम आवरते आणि मग तुम्हाला बोलते. ही बघा अर्ध काम उरकत आले, अर्ध राहिले. म्हणलं अर्ध करत करतच बाकीचं पण आवरावं. अर्ध कपाट पुसलं या, पण खाली मग लय राडा राहतोय. मग म्हणलं आधी भांडी लावत लावत वरचं पुसून आणलं. ही 2 कप्प साफ केलेत. हे खालचं पण साफ केलं. एवढं फैतपर्यंत भांडी लावून घ्यायची. फक्त हा कप्पा आणि तर खालचा 2 कप्पा लास्टचा तर कालच मी पुसून काढला होता, तुम्ही बघितलं होतं. आता आज भांडे लावून घेते पहिल्यांदा. म्हणजे बाकीचा खालचा पसारा आवरला का नाही, म्हणजे मग कसं होतंय, म्हणजे मग बाकीचं काम आवडते ना अर्धा पसारा लावला तर. तसं हे अर्धा ठेवायचं, हे अर्धा ते अर्धा ते अर्धा, मग कोणतंच काम होत नाही. तर चला बघा मला घामी किती आले. उकाडते खूप काढते. इथली भांडी लावून घेते आधी सगळी. मुंग्या पण लागले ते भांडी घासल्यात तरी पण. ह्याचं मिक्सरचं भांड्याचं रोपण फुटलं या. इथं बसत नाहीये काय कोणाच पटी बाबा. आणि ठेवायचे खिसणी असती. खिसणीची जागा आहे ती. खिसणीच्या जागेला खिसणी ठेवायची, म्हणजे कोणत्या वस्तू जिथं जिथं आहे तिथं तिथं ठेवायचं. म्हणजे बाकीचं पटपट बाकीच्या वस्तू पण आपल्याला गावतात. मग काम करताना काय अडचण येत नाही. आणि ह्या मिक्सरचं मी तुम्हाला त्या लावते आणि सगळा पसारा मग तुम्हाला नीटनेटकं व्यवस्थित दाखवते. कारण परत लय लेट होतं. थोड्या वेळानं आपण ती येतील कामावरनं, मग माझा पसारा चालायचा. त्यांना परत आल्यानंतर नाश्ता वगैरे करायला लागतो ना मला. त्याच्यामुळं मग ताट वगैरे पण लावून देते. आहे जागा तर सगळं पुसलेलंच आहे. त्यामुळे मग मी भांडी लावून घेते. भांडी सकाळी घासली होती, पाणी होती त्यावेळेसच. आता बाकीचे पण घासून घेते, लावून घेते.
म्हणजे जेवढे लावायला येतं तेवढे लावून घेते, बाकीच्या वरती एवढ्या लावून घेतल्या. ते पसारा सगळा आवरला. दुसरा मला सामान म्हणजे हे बघा, आपला गॅस आत्ताच भरून आणलाय, म्हणजे भरून आलाय, मागवला होता. आता हा उचलून इथला आता दिला बाहेर, इथं आणून ठेवायचा. हे बघा त्याची, हे बघा आत्ता सगळं काम आवरले. किचन वगैरे साफ करून झाले. इथं पोहे भिजायला घातलेत, पोहे करायचे म्हणून. आणि बाकीचं सगळं काम आवरले. भांडे वगैरे सगळं घासून झाले. हे आपलं पुसायचं आहे म्हणजे इकडं पातेल्यात पाणी येत नाही म्हणून पातेल्यात पाणी भरून ठेवले भांडी घासण्यासाठी. इकडचं पण सगळं आवरून घेतलंच बघा का, ऑलरेडी सगळं आवरून घेतलं. सगळं आवरून झालं का, बाहेर काढलंय. तर गॅस संपला म्हणून गॅस जोडायचा, म्हणजे ठेवला गॅस. आता इथं जोडून घ्यायचं. त्यांची वाट बघते, मला भीती वाटते इथे जोडायला, माझ्याकडून बसत नाही व्यवस्थित. मग आता ती येतील, मग त्यांना जोडायला लावते मी. हे बघा समजत इकडं बाहेर येते. ते पण पुसून घेतलं, फ्रीज पण पुसून घेतला. तर चला, कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग. मी बाहेर का बघते, ते येते ते त्यांची वाट बघते या, कारण गॅस जोडायचा ना. भूक पण लागली, म्हणजे जरा नाश्ता करावा. त्यांना पण बनवायचा नाश्ता. आणि समृद्धी मशीन घातली तिला, मग कळलं काय मशीन घातली मला दाखवते मशीन पूर्ण. तर चला, कसा वाटतो आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.